नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर, आढळून आल्यास कारवाई होणार. नायलॉन मांजा प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, 80,000चा साठा जप्त. नाशिक उपनगर पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तिघांना पकडले. या तिघांकडून 80,800 रुपयांचे नायलॉन मांजाचे 101 गट्टू जप्त केले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल गुंजाळ राहणार मोरेमळा नाशिक रोड, यश कांगणे राहणार शिवाजीनगर नाशिक रोड व शुभम गुजर राहणार भगवा चौक नाशिक रोड अशी संशयितांची नावे आहेत. शहरात नायलॉन मांजाची विक्री, वापर व साठा करण्यावर प्रतिबंध आहे. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित केली जात आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना जीव गमवावे लागले असून गंभीर दुखापतही होत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नायलॉन मांजा विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे निरीक्षक संजू फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना पकडले. पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार एका संशयित सैलानी बाबा चौक परिसरात नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार होते. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून जुना सायखेडा रोड येथे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार इम्रान शेख, गवळी, अनिल शिंदे यांच्या पथकाने तपास करीत संशयावरून प्रज्वल गुंजाळला पकडले. त्याच्याकडील पिशवीत नायलॉन मांजाचे 2 गट्टू आढळले. सखोल तपासात त्याने हा मांजा यश व शुभम यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडून मांजाचे 99 गट्टू जप्त केले आहेत. तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मकर संक्रांत सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात ठिकठिकाणी पतंग मांजाची दुकाने थाटली आहेत. या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा, नायलॉन मांजा, काचेच्या चुऱ्याचे कोटिंग असलेल्या मांजाच्या विक्रीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदीचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नाशिक.